उत्पन्न करातील कॅश ट्रान्झॅक्शन संदर्भातील नवीन नियम. आता 4 मोठे बदल. जरी आता बऱ्याच लोकांचा कॅशचा वापर खूपच कमी झाला असला तरी काही ठिकाणी जसं की लहान व्यवसाय, छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट, छोटे दुकानं, तिथे अजूनही कॅशचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आणि जसं की तुम्ही पाहतच आहात, सरकार कॅश बाबतीत दिवसांदिवस अधिक कडक होत चालले. तो दिवस आता फार दूर नाही जेव्हा पेमेंटसाठी कॅशचा वापर 10% पेक्षाही कमी राहील. याच उद्देशाने सरकारने कॅश संदर्भात अनेक नवीन नियम आणले, जे 1 एप्रिल 2026 पासून लागू देखील झाले. या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला कॅशशी संबंधित सर्व नियम सांगणार आहे, जे आता पुढे तुम्हाला पाळावेच लागतील, नाहीतर मोठा दंड भरावा लागू शकतो. सो या व्हिडिओमध्ये मी या 4 प्रश्नांची उत्तरे देणार. इन्कम टॅक्स नोटीस टाळण्यासाठी मॅक्झिमम कॅश ट्रान्झॅक्शन्स किती असाव्यात? इन्कम टॅक्स नोटीस टाळण्यासाठी मॅक्झिमम युपीआय ट्रान्झॅक्शन्स किती असाव्यात? इन्कम टॅक्स टाळण्यासाठी मॅक्झिमम एफडी लिमिट किती आहे? इन्कम टॅक्स नोटीस टाळण्यासाठी मॅक्झिमम क्रेडिट कार्ड लिमिट किती आहे? तुम्हाला असं वाटत असेल की जर तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स वेळेवर भरत असाल तर इन्कम टॅक्स नोटीस का येईल? पण तसं नसतं. अशा अनेक ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अतिशय बारीकाईने लक्ष ठेवू शकतो आणि त्या आधारावर तुम्हाला नोटीस पाठवू शकतो. ही सगळी माहिती मी अनेक ठिकाणांवरून गोळा केली आहे. उदाहरणार्थ हा एक डॉक्युमेंट आहे जो इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे. या डॉक्युमेंटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि जी उरलेली माहिती आहे ती वेगवेगळ्या ठिकाणांवरून गोळा केली आहे. वी विल शो ऑल द डॉक्युमेंट्स ऑन स्क्रीन. सो यार, चला सर्वात आधी कॅश ट्रान्झॅक्शन्स बद्दल पाहूया. जसं की तुम्हाला माहितीच आहे, गेल्या 8 ते 10 वर्षांपासून कॅशचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कॅश ट्रान्झॅक्शन्स वर लक्ष ठेवलं जातं. कॅश ट्रान्झॅक्शन्स मध्ये 2 केसेस येतात. कॅश ट्रान्झॅक्शन सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये आहे की करंट अकाउंट मध्ये आहे. आधी सेव्हिंग्ज अकाउंट बद्दल पाहूया. आता सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये कॅश डिपॉझिट आणि कॅश विथड्रॉवल या दोन्हींची मर्यादा 10 लाख आहे. ही मर्यादा 1 वर्षासाठी आहे, म्हणजे 1 वर्षात तुम्ही जास्तीत जास्त 10 लाख रुपये कॅश डिपॉझिट किंवा विथड्रॉ करू शकता. तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 1 वर्षात या 10 लाखांपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन तुम्ही एका सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये नक्कीच करू शकता. त्यात काहीच अडचण नाहीये, पण त्यासाठी तुमच्याकडे योग्य प्रूफ असणं आवश्यक आहे. जर प्रूफ शिवाय असे ट्रान्झॅक्शन केले आणि इन्कम टॅक्सचा नोटीस आला तर तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल. ती किती असेल ते मी थोड्याच वेळात सांगणार आहे. चला असं समजूया की तुमच्याकडे ट्रान्झॅक्शन खरी असल्याचे सर्व पुरावे आहेत, पण तरी सुद्धा तुम्हाला कॅश विथड्रॉल करावाच लागेल. तर अशा वेळी सरकार तुमच्यावर वेगळा टीडीएस लावेल. सरकार किती टीडीएस लावणार हे तुम्ही तुमच्या आयटीआर वेळेवर भरता की नाही यावर अवलंबून असतं. चला हेही नीट समजून घेऊया. जर तुम्ही नियमितपणे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरत असाल आणि समजा 1 वर्षात तुम्ही तुमच्या अकाउंट मधून 1.1 कोटी रुपयांचं कॅश विथड्रॉ केलं तर तुम्हाला फक्त त्या अमाऊंटवर 2% टीडीएस भरावं लागेल, जी 1 कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे या उदाहरणात 10 लाख रुपयांवर 2% टीडीएस भरावा लागेल, जो 20,000 रुपये होतो. पण जर तुम्ही नियमितपणे आयटीआर भरत नसाल तर तुम्हाला खूप जास्त टीडीएस भरावा लागेल. समजा तुम्ही 1 वर्षात 1.1 कोटी रुपयांचं कॅश विथड्रॉ केलं, तुम्हाला 20 लाख ते 1 कोटी म्हणजेच 80 लाख रुपयांवर 2% टीडीएस भरावा लागेल, जो अराउंड 1.6 लाख रुपये होतो. आणि 1 कोटीपेक्षा जास्त असलेल्या अमाऊंटवर या उदाहरणात 10 लाख रुपये थेट 5% टीडीएस भरावा लागेल, जो 50,000 रुपये होतो. म्हणजे तुम्हाला एकूण 2.1 लाख रुपयांचा टीडीएस भरावा लागेल. पण जर तुम्ही नियमितपणे आयटीआर भरत असाल तर तुम्हाला फक्त 20,000 रुपयांचा टीडीएस भरावा लागेल. तर आता असं समजूया की तुम्ही विचार करताय की अरे 10 लाखांपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करायचंच नाही, उगाच कशाला त्रास द्यायचा. पण तुम्हाला हे ऐकून थोडं वाईट वाटेल की या 10 लाखांच्या मर्यादेमध्येही सरकारने अनेक रूल्स लावले आहेत. आता ते सर्व रूल्स पाहूयात. सर्वात पहिलं रेस्ट्रिक्शन म्हणजे असं आहे की तुमची कोणतीही सिंगल कॅश ट्रान्झॅक्शन 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. जर ती त्यापेक्षा जास्त असेल तर त्यासाठी तुमच्याकडे योग्य प्रूफ असणं आवश्यक आहे. पण यामध्येही जर तुम्ही कोणतीही रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन करत असाल तर त्यामध्ये तुम्ही 20,000 पेक्षा जास्तीत जास्त कॅश ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. यार हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की आजही रिअल इस्टेट मध्ये किती ब्लॅक मनी वापरला जातो. फारच कमी लोक आपली प्रॉपर्टी त्यांच्या वास्तविक किमतीवर रजिस्टर करतात. प्रत्येक वेळा ती वास्तविक किमतीच्या 50 ते 60% किमतीवर रजिस्टर केली जाते, जेणेकरून कमी टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे सरकारने ही 20,000 रुपयांची मर्यादा निश्चित केली. हे सगळं सेव्हिंग्ज अकाउंटच्या बाबतीत होतं. पण समजा तुमचा
एखादा बिझनेस आहे आणि तुम्ही करंट अकाउंट वापरत असाल तर त्या परिस्थितीत काय मर्यादा आहे? त्यामध्ये तुम्ही एका वर्षात 50 लाख रुपयापर्यंत कॅश डिपॉझिट आणि विथड्रॉ करू शकता. जसं तुम्हाला आठवत असेल, सेव्हिंग्स अकाउंटच्या बाबतीत ही मर्यादा फक्त 10 लाख रुपये होती. आता बिझनेस मध्ये तर रोजच कॅशची खूपच देणं घेणं होतं, म्हणून सरकारने यावरही मर्यादा घातली आहे. सो सरकारच्या नियमानुसार जर तुम्ही एका दिवसात 10,000 रुपयांपेक्षा जास्त कॅश ट्रान्झॅक्शन करत असाल तर त्या खर्चाची रक्कम तुम्हाला तुमच्या टॅक्सेबल इन्कम मधून डिडक्ट करता येणार नाही. जर तुम्ही तोच टॅक्सेबल इन्कम मधून डिडक्ट करू शकला नाही तर तुमचा प्रॉफिट जास्त दिसेल आणि त्यामुळे तुम्हाला अधिक टॅक्स भरावा लागेल. इथे आम्ही तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देऊ इच्छितो की या सर्व मर्यादा फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स वर लागू आहेत. नॉन कॅश ट्रान्झॅक्शन्स वर अशा प्रकारची कोणतीही मर्यादा नाही. तसं पाहिलं तर तुमच्या सेव्हिंग्स अकाउंट मध्ये कितीही बॅलन्स असू शकतो, 2 कोटी, 5 कोटी किंवा 10 कोटी. त्याबद्दल सरकारला काहीही फरक पडत नाही. तर जसं तुम्ही पाहताय की कॅश वापरण्यावर बऱ्याच मर्यादा आहेत. आता कॅश नंतर भारतात युपीआय ट्रान्झॅक्शनचा वापरही खूप वाढलाय. चला आता युपीआय मध्ये काय रेस्ट्रिक्शन्स आहेत ते बघूया. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही एका वर्षात 50,000 रुपयांपेक्षा कमी युपीआय ट्रान्झॅक्शन करत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाहीये. 50,000 रुपयांपेक्षा खाली इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला कोणतीही नोटीस पाठवणार नाही. पण गोष्ट लक्षात ठेवा, या 50,000 रुपयांच्या मर्यादेत डेबिट आणि क्रेडिट दोन्ही प्रकारच्या ट्रान्झॅक्शन मोजल्या जातात. फक्त एक प्रकारची ट्रान्झॅक्शन या मर्यादेत मोजली जात नाही. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील आणि ती व्यक्ती तुम्हाला ते पैसे फक्त युपीआय द्वारे परत करत असेल तर अशी ट्रान्झॅक्शन या 50,000 रुपयांच्या मर्यादेत मोजली जाणार नाही. आता अशी शक्यता खूप जास्त आहे की एका वर्षात तुमच्या 50,000 रुपयांपेक्षा जास्त युपीआय ट्रान्झॅक्शन होत असतील. अशा परिस्थितीत काय करायचं? खरं सांगायचं तर माझ्याही स्वतःच्या युपीआय ट्रान्झॅक्शन ही 50,000 रुपयांची मर्यादा ओलांडतात. तर अशा वेळी घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. सर्वात आधी जर तुम्ही युपीआयचा वापर फक्त जेन्युइन ट्रान्झॅक्शन साठी करत असाल, जसं की एखाद्या दुकानदाराला पेमेंट करणं किंवा एखाद्या वेंडरला पेमेंट करणं, तर काळजी करण्याची कोणतीही गोष्ट नाहीये. समजा एका वर्षात तुमच्या 50,000 रुपयांपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन झाल्या. उदाहरणार्थ एका वर्षात 2 लाख रुपयांचे युपीआय ट्रान्झॅक्शन झाले. अशा वेळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्या युपीआय ट्रान्झॅक्शनची तुमच्या आयटीआर शी पडताळणी करेल. जर तुमच्या आयटीआर मधील इन्कम ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर काळजी करण्याची गरज नाही. पण जर तुमच्या आयटीआर मधली इन्कम ही तुमच्या युपीआय ट्रान्झॅक्शन पेक्षा कमी असेल तर डिपार्टमेंटला संशय येऊ शकतो आणि अशा परिस्थितीत तुम्हाला नोटीस येण्याची शक्यता वाढते. समजा तुम्हाला नोटीस आली आणि तुम्ही ते ट्रान्झॅक्शन पूर्णपणे जेन्युइन असल्याचं सिद्ध केलं तरीही काळजी करण्यासारखी काहीच गोष्ट नाही. आता असेही बरेच लोक असतात जे कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर युपीआय ट्रान्झॅक्शन करतात आणि फक्त कॅशबॅक मधूनच हजारो कमवतात, हजारो किंवा लाखो रुपये कमवतात. हा प्रकार विशेषतः स्टुडंट कम्युनिटीमध्ये खूप लोकप्रिय आहे. अनेक युपीआय ट्रान्झॅक्शन मधून एक अतिरिक्त इन्कम तयार करतात. आता जिथे इन्कम असेल तिथे इन्कम टॅक्स तर येणारच. जर तुम्हीही या कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्यासाठी परिस्थिती थोडी कठीण होऊ शकते. लेट मी एक्सप्लेन वाय. पहा, जर तुम्ही एका वर्षात कॅशबॅक्स आणि रिवॉर्ड्स मधून 50,000 रुपयांपेक्षा जास्त कमवले असतील तर त्या इन्कम वर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. तुमच्या युपीआय ट्रान्झॅक्शन वरचा टॅक्स हा म्युच्युअल फंड्स आणि फिक्स्ड डिपॉझिट्स मधून मिळणाऱ्या इन्कम प्रमाणेच लावला जातो. आता याचा अर्थ काय ते समजून घेऊया. जसं तुम्हाला एफडी वर इंटरेस्ट मिळतो तसा तो इंटरेस्ट तुमच्या इन्कमचा एक भाग मानला जातो. विशेषतः तुमचा एकूण टॅक्स मोजताना तो इन्कम फॉर अदर सोर्सेस मध्ये समाविष्ट केला जातो. अगदी त्याच प्रकारे युपीआय ट्रान्झॅक्शन मधून मिळणारे रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक्स हे देखील इन्कम फॉर अदर सोर्सेस म्हणूनच मानले जातात आणि त्यावरही त्याच पद्धतीने टॅक्स लागू होतो. आणि फक्त युपीआय ट्रान्झॅक्शन नव्हे तर तुमच्या सर्व ई वॉलेट ट्रान्झॅक्शन वर अशाच प्रकारे टॅक्स लागू होतो. आणि इन्कम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन 56(2) नुसार याची मर्यादा ही 50,000 रुपये आहे. म्हणजे जर तुम्ही एका वर्षात रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक मधून 50,000 रुपयांपेक्षा जास्त कमवले तर तुम्हाला त्यावर टॅक्स भरावा लागेल. पण तुमची अडचण इथेच संपत नाही. जर तुम्ही एका वर्षात युपीआय ट्रान्झॅक्शन मधून मिळणाऱ्या रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक्स मधून इतकी कमाई करत असाल तर त्याची शक्यता आहे की खूप जास्त आहे की तुमचा एकूण ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम लाखांमध्ये असेल.
जर तुमचा ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर तुम्हाला वेगळा जीएसटी देखील भरावा लागेल. भारतात जर कोणत्याही अकाउंटमध्ये 20 लाखांपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स होत असतील तर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि वेळेवर जीएसटी भरणं देखील गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जीएसटी डिपार्टमेंट असं गृहीत धरतं की या सर्व ट्रान्झॅक्शन तुमच्या बिझनेसच्या टर्नओव्हर आहेत आणि त्यानुसार तुम्हाला जीएसटी भरावा लागेल. पण इतके ट्रान्झॅक्शन तर 1 ते 2% रिवॉर्ड आणि कॅशबॅक मिळण्यासाठी केल्या होत्या. अशा वेळेस तुम्ही खूप मोठ्या अडचणीत सापडू शकता. म्हणून थोडक्यात सांगायचं झालं, जर तुम्ही अशा छोट्या मोठ्या रिवॉर्ड साठी तुमचे सेव्हिंग्ज अकाउंट मधून लाखोंच्या ट्रान्झॅक्शन करत असाल तर कृपया खूप काळजी घ्या, नाहीतर तुम्ही इन्कम टॅक्स आणि जीएसटीच्या नियमांमध्ये खूप वाईट प्रकारे अडकू शकता. असंही होऊ शकतं की काही जेन्युइन लोक असतील, जसं की छोटे बिझनेसमॅन ज्यांच्या खरोखरच लाखोंच्या ट्रान्झॅक्शन होत असतील, मग त्यांचं काय? जर तुम्हीही त्यापैकी एक असाल तर मी तुम्हाला सल्ला देईन की तुमच्या सर्व ट्रान्झॅक्शन सेव्हिंग्ज अकाउंट मधून करंट अकाउंट मध्ये शिफ्ट करा. हे मी असं यासाठी सांगते कारण सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये दिवसाला 10,000 रुपयांपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन झाल्या तर तुम्ही इन्कम टॅक्सच्या रेडार मध्ये येऊ शकता. पण करंट अकाउंट मध्ये अशी कोणतीही मर्यादा नाही. करंट अकाउंट मध्ये तुम्ही डोळे बंद करून कितीही ट्रान्झॅक्शन करू शकता. फक्त तुमचा ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम तुमच्या आयटीआर शी जुळला पाहिजे. जर असं असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स नोटीस येण्याची शक्यता खूपच कमी असते. आता एफडी बद्दल बोलूया की एफडीच्या बाबतीत जर एका वर्षात तुमच्या सर्व क्युम्युलेटिव्ह एफडीची एकूण रक्कम 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँक त्याची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला रिपोर्ट करतात. हे बघा, हे मी थेट इन्कम टॅक्सच्या वेबसाईट वरून घेतलंय यार. पण इथे जोपर्यंत तुमची सेव्हिंग्ज म्हणजे इन्कम मायनस एक्सपेंडिचर याच्याशी जुळत नाही तोपर्यंत डिपार्टमेंट कडून तुम्हाला नोटीस येण्याची शक्यता खूपच कमी आहे. आणि समजा नोटीस आलीच तर काळजी घेण्यासारखी काहीच गोष्ट नाहीये. तुम्ही सर्व गोष्टींचे योग्य प्रूफ दाखवून ते सहजपणे जस्टिफाय करू शकता. साधा अर्थ एवढाच की तुमची सेव्हिंग्ज किंवा एफडी ही इन्कम मायनस एक्सपेंडिचर याच्याशी जुळली पाहिजे. क्रेडिट कार्डच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. जर तुम्ही तुमचा क्रेडिट कार्ड वापरून 10 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केले असेल तर तुमचं अकाउंट टॅक्स डिपार्टमेंट कडून फ्लॅग केलं जाईल आणि तुम्हाला डिपार्टमेंट कडून नोटीस येण्याची शक्यता आहे. पण क्रेडिट कार्डच्या बाबतीत खरी गोष्ट इथून सुरू होते. जर तुमच्या क्रेडिट कार्ड वरील एंट्रीज 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असतील तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सर्वप्रथम फॉर्म 26AS मधील तुमची इन्कम डिटेल्स तपासेल आणि तुमच्या इन्कमची तुलना तुमच्या क्रेडिट कार्ड एक्सपेन्सेसशी करेल. आणि फक्त क्रेडिट कार्ड एक्सपेन्सेसशीच नाही तर तुमच्या सर्व एक्सपेन्सेसशी तुमच्या इन्कमची पडताळणी केली जाईल. आता इथे 2 ते 3 वेगवेगळे केसेस असू शकतात. पहिला केस असा असू शकतो की तुमची इन्कम तुमच्या एक्सपेन्सेस पेक्षा खूपच कमी आहे. उदाहरणार्थ तुमची इन्कम 6 ते 7 लाख रुपये आणि एक्सपेन्सेस 25 लाख रुपये. यार जर अशी परिस्थिती असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्या परिस्थितीत तुम्हाला इन्कम टॅक्स नोटीस येण्याची शक्यता जवळजवळ निश्चितच आहे. तुम्ही विचार करत असाल ना की 7 ते 8 कोटी लोक आयटीआर भरतात, मग डिपार्टमेंटकडे इतका वेळ कुठून येणार की प्रत्येक ऍप्लिकेशन तपशिलावर तपासेल. पण याचा विचार करून 2 गोष्टी जाणून घ्या. एक, आजकाल डिपार्टमेंटकडे खूप प्रगत सॉफ्टवेअर आहेत जे अशा प्रकारची प्रकरणे फक्त 5 मिनिटात हायलाइट करतात. त्यामुळे तुमचं प्रकरण एखाद्या माणसाच्या नजरेतून सुटलं तरी सॉफ्टवेअरच्या नजरेतून सुटणार नाही. दुसरं, समजा तुम्ही इतके लकी ठरता की तुमचं केस सॉफ्टवेअर मधूनही सुटलं तरी सुद्धा पुढील 7 वर्षात तुमची फाईल कधीही तपासली जाऊ शकते आणि अशा प्रकरणात लागणारा फाईन तुमचा एकूण इन्कमच्या 50 ते 60% पर्यंत जाऊ शकतो. पण तुम्ही किती दिवस वाचणार? म्हणून यार, जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये येत असाल तर माझा सल्ला आहे की लवकरच एखाद्या चांगल्या सीए शी संपर्क साधा. दुसरा केस असा असू शकतो की तुमची इन्कम तुमच्या एक्सपेन्सेस पेक्षा खूप जास्त आहे पण तरीही तुमचा क्रेडिट कार्ड एक्सपेन्स 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ तुमची इन्कम 50 लाख रुपये आहे आणि तुमचे एकूण एक्सपेन्सेस 20 लाख रुपये आहेत, ज्यापैकी 10 लाख रुपये तुम्ही क्रेडिट कार्डने खर्च केले, तर अशा परिस्थितीत डिपार्टमेंट कडून इन्क्वायरी नक्कीच येऊ शकते. जर असं झालं तर तुम्हाला फक्त तुमच्या सर्व खर्चाची तपशील द्यावी लागेल. डिपार्टमेंट फक्त इतकंच तपासेल की तुमचे सर्व खर्च जेन्युइन आहेत की नाही, दॅट्स इट. तिसरा केस असा असू शकतो की तुमच्याकडे प्रत्यक्षात कोणतीही इन्कम सोर्स नाही पण तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मनी रोटेशन करताय.
जसं की एका क्रेडिट कार्डचं बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरताय किंवा कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी सतत तुमचं क्रेडिट कार्ड वापरताय. साधारणपणे स्टुडंट कम्युनिटीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी खूप केल्या जातात. यावर जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं आयुष्य थोडंसं कॉम्प्लिकेट होणार आहे आणि तुम्ही सुद्धा तत्काळ मध्ये एखादा चांगला लॉयर शोधूनच ठेवला पाहिजे. इथे तुम्हाला फक्त इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडूनच नाही तर जीएसटी डिपार्टमेंट कडून सुद्धा नोटीस येऊ शकते आणि तुम्ही खूप मोठ्या अडचणीत अडकू शकता. सो तर यार इथे मी सर्व प्रकारच्या ट्रान्झॅक्शन कव्हर केल्या आहेत. जसं की तुम्ही पाहत आहेत ही सर्व माहिती अचूकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक छानसा कमेंट नक्की करा, बरं वाटेल आम्हाला.